नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग बदलते स्वरूप या घटकाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये सुद्धा याबाबतची माहिती घेतलेली होती। येणाऱ्या कालखंडामध्ये म्हणजेच 2025 मध्ये जे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं स्वरूप, त्यातली त्यात राज्यसेवा परीक्षेचं जे स्वरूप आहे ते कसं बदलत चाललेलं आहे किंवा त्यामध्ये कोणते बदल होणार आहेत याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। पुढेही काही याच पद्धतीचे व्हिडिओ येतील, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे समजून घेणं अपेक्षित आहे। विद्यार्थी मित्रांनो, कुठलाही विषय समजून घेण्यासाठी त्या विषयाच्या मुळापर्यंत जाणे अत्यंत गरजेचे असते। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये जे बदल होऊ घातलेले आहेत ते बदल त्यासाठीच तुम्ही समजून घेणं आवश्यक आहे। हे समजून घेत असताना यामध्ये हे संपूर्ण स्वरूप हे थिअरीचं येत आहे, कारण की राज्यसेवा परीक्षा असं आपण म्हटल्याच्या नंतर आपल्याला ती एक महाराष्ट्रामधील चॅलेंजिंग परीक्षा असते, हे लक्षात असू द्या। त्यामध्ये आपल्याला पात्र व्हायचं आहे आणि ते होत असताना त्यासाठी येणाऱ्या कालखंडामध्ये हे स्वरूप थिअरी असणार आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। मागच्या काही व्हिडिओमध्ये किंवा सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या याच संशोधनाबद्दल सांगितलेलं असेलच। हे संशोधन म्हणजेच काय तर राज्यसेवा परीक्षेचा हा विषय घेऊन मी माझा विद्यापीठात प्रबंध सादर करून त्यावर डिग्री सुद्धा मिळवलेली आहे। म्हणजेच या विषयाचा अभ्यास करत असताना या बाबी आपल्याला कशा स्वरूपात माहीत व्हाव्यात याबाबतची इत्थंभूत माहिती, त्या प्रत्येक प्रश्नांच्या उत्तरासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत किंवा प्रत्येक स्टेजवर कोणकोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे हे त्या थेसिसमध्ये सांगितलेलं आहे। म्हणून तुम्हाला त्याची उजळणी व्हावी, तो थेसिस तुमच्या समोर यावा, त्याची माहिती पुस्तक रूपाने आपण तुमच्या समोर आणलेलीच आहे। परंतु ते पुस्तक तुम्हाला उपलब्ध व्हावं, ते पुस्तक उपलब्ध होत असताना त्यामधून काही माहिती मिळण्यासाठी हे व्हिडिओ किंवा अशा व्हिडिओची मालिका आपण या ठिकाणी तयार केलेली आहे, हे लक्षात असू द्या। आपल्या या चॅनलचं नावच स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र असं आहे। म्हणजेच स्पर्धा परीक्षा आणि राज्यशास्त्र हे दोन्ही एकमेकाला घेऊनच पुढे जाणार आहेत। या चॅनलवर ही माहिती सतत असणार आहे, हेही तुम्हाला लक्षात असायला पाहिजे। म्हणजेच आपल्याला जे काही बदल आहेत त्या बदलाला सामोरं जात असताना कोणकोणते बदल येणार आहेत ते सुरुवातीलाच जर समजून घेतले तर आपल्याला पुढे जाताना अवघड जात नाही, हे स्पष्ट होणेही तेवढंच गरजेचं आहे। म्हणून आजचा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे। या सुट्ट्याच्या कालखंडामध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी समजाव्यात म्हणून हा प्रयत्न आपण करतो। त्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहणे आणि ते कनेक्ट कसं राहायचंय तर हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, आलेलं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे, सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करायचे आणि कॉमेंटच्या माध्यमातून तुम्हाला फीडबॅकची सुद्धा नोंद करायची, म्हणजे पुढील व्हिडिओ मला चांगल्या पद्धतीचे तयार करता येतात, हे लक्षात असू द्या। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही येणाऱ्या कालखंडात राज्यसेवेच्या परीक्षेला सामोरे जाणार आहात। ही परीक्षा देत असताना तो मुख्य बदल हा थिअरीचा आहे, हे लक्षात घ्या। कारण की मुख्य परीक्षा ही थिअरी कशा स्वरूपाची आहे हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे। त्यासाठीच हा सुरुवातीचा उजळणीचा पार्ट आहे आणि म्हणून आपण उजळणी कशा स्वरूपाची करायची हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे। लवकरच तुम्हाला जसं म्हटलेलं आहे की हा अभ्यासक्रम कोणता आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत। तो अभ्यासक्रम वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजेच वेगवेगळ्या घटकामध्ये कसा विभाजित झालेला आहे ते सुद्धा घेणार आहोत। मात्र सुरुवातीला ह्या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी तुम्हाला काय करणं आवश्यक आहे किंवा कोणत्या प्रश्नांची उत्तरं स्वतःसाठी घेणं आवश्यक आहे, ही 5 प्रश्न तुमच्या समोर आणून ठेवलेली आहेत, जी की तुम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये राज्यसेवेची परीक्षा देताना या प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। सुट्ट्यामध्ये या सर्व गोष्टी जर आपण केल्या तर निश्चितच सर्व गोष्टी सोप्या जातात, म्हणून हा आपण प्रयत्न करत असतो आणि तो प्रयत्न तुम्हाला इथून पुढे सुद्धा अशाच पद्धतीचा चालू ठेवायचा आहे। तो बदलाच्या स्वरूपामध्ये म्हणजेच MPSC बदलते स्वरूप जे काही पाहत आहोत ते कसं आहे तर ते आपण तुमच्या समोर राज्यसेवा ही परीक्षा ठेवून पूर्ण केलेलं आहे। त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम
थिअरी प्रश्नांची जी काही उत्तरे आहेत ती कशी द्यायची हे साधारणपणे किंवा तो सराव कशा पद्धतीचा करायचा हा पहिला मुद्दा घेतलेला आहे. म्हणजेच येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्हच्या माध्यमातून तर जाणंच आहे, परंतु त्याचबरोबर थिअरीचा सराव तुम्हाला करणं आवश्यक आहे, कारण की ती उत्तरे तुम्हाला लिहायची आहे. आता या उत्तरांचा जो काही सराव आहे तो सराव आपण या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या संकल्पनाच्या माध्यमातून उत्तर किती असावं हे दिलेलं आहे. हे सांगण्याचं कारण तुम्हाला हे आहे की कारण याच परीक्षेवर मी जे काही माझं संशोधन केलेलं आहे ते संशोधन तुम्हाला उपयोगात यावं म्हणून. त्या संशोधनाचाच एक भाग म्हणून आपण काय केलेलं आहे की थिअरीची उत्तरे किती असावी, कशा पद्धतीची असावी, त्याला जी काही शब्द मर्यादा दिलेली असते ती शब्द मर्यादा कशा पद्धतीची पाळली जावी, त्यासाठी कशा पद्धतीचा सराव असावा याची सुरुवात तुम्हाला सुरुवातीचा प्रयत्न करत असतानाच करून घ्यायची आहे. त्यासाठी हा पहिला मुद्दा घेतलेला आहे की थिअरी प्रश्नांचा सराव करण्याच्या संदर्भात. दुसरा जो काही मुद्दा घेतलेला आहे आपण अभ्यासक्रमावर आधारित लेखन करण्याचा सराव. म्हणजे काय करायचं आहे की जे लेखन आपण सुरुवात करणार आहोत ते लेखन अभ्यासक्रमावर आधारित, मग ते जनरल नॉलेजचे क्वेश्चन असतील किंवा आपल्या विशिष्ट एखाद्या विषयाचे असतील. प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळ्या विषयाची जी काही तयारी करायची आहे ती तयारी करत असतानाच त्यांना त्या विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित वेगवेगळ्या घटकांचा सराव सुद्धा करणं सुरू करणं आवश्यक आहे. म्हणजे ही परीक्षा पास होण्यासाठी मुख्यत्वे करून तुम्हाला तुमचं अंडरस्टँडिंग पॉवर वाढवणं अत्यंत गरजेचं आहे, कारण हाच दृष्टिकोन किंवा हा रोल येणाऱ्या कालखंडात महाराष्ट्र लोकसेवकाचा असणार आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजेच दुसरा जो काही मुद्दा आपण या ठिकाणी आज चर्चेला घेतला की अभ्यासक्रमावर आधारित लेखन करण्याचा सराव सुरुवातीलाच आपण करणं अपेक्षित आहे. म्हणजेच आपण ज्यावेळेस पदवी घेत असतो त्यावेळेस या सर्व गोष्टी आपल्याला करायला पाहिजे. तिसरा जो काही मुद्दा आहे तो संकल्पनांची आकलन कशा पद्धतीची करायची. आता या मुद्द्यांच्या संदर्भात आपल्याला तुम्हाला जास्त कुठं जाण्याची गरज नाही, कारण की विषयवाईज संकल्पना असतील किंवा मग जनरल स्टडीच्या संदर्भातील संकल्पना असतील, या सर्व संकल्पना आपण आपल्या या चॅनलवर वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजेच आतापर्यंत जेवढे व्हिडिओज आपण तयार केलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये जवळपास 60 ते 75% या संकल्पनाच्या संदर्भात वेगवेगळे व्हिडिओ दिलेले आहेत. आणि त्याही कशा सोडवायच्या, किती शब्दात सोडवायच्या, अर्थ कसा घ्यायचा, तो अर्थ घेत असताना संपूर्ण अर्थ कसा येईल, कमीत कमी शब्द कसे वापरले जातील, या सर्व गोष्टी आपण दाखवून दिलेल्या आहेत. म्हणून हा सुद्धा विचार तुम्हाला करणं आवश्यक आहे. ते सुद्धा या ठिकाणी सुरुवातीला आपण सूचित केलेलं आहे. म्हणजे MPSCचं जे काही बदलतं स्वरूप आहे ते थिअरी येणार आहे. म्हणजे 2025 मध्ये हे थिअरीचं स्वरूप असणार आहे. ते लिहिण्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीची सुरुवातीला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, कारण मागचे जो काही तुम्ही तयारी करत होता ती तयारी तुमची जरीही बाद झालेली नसेल तरीही ती आता चालणार नाही हे लक्षात असू द्या. चौथा जो काही मुद्दा आपण या ठिकाणी घेतला तो म्हणजे विषय आहे नियोजन कसं करायचं. की विषय निहाय नियोजन करत असताना आपल्याला जे विषय दिलेले आहेत, कारण की दुसऱ्या किंवा तिसऱ्या चौथ्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासक्रम देणार आहोत. प्रत्येक विषयाचा म्हणजेच पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीपर्यंत हे स्वरूप असणार आहे. आणि त्या संपूर्ण स्वरूपामध्ये त्या पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम कोणता आहे, मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम कोणता आहे, विषय कशा पद्धतीचे निवडायचे आहेत, याबाबतची जी काही माहिती पाहणार आहोत त्याचं नियोजन तुम्हाला करणं आणि ते डोक्यात असणं आवश्यक आहे. त्यासाठीच विषय नियोजनाच्या संदर्भात आपण विचार करणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीची सूचना तुम्हाला या ठिकाणी आपण सुरुवातीला दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवेची तयारी करत असताना हा जो काही मानसिक बदल तुम्हाला आता लक्षात घ्यायचा आहे. तुमच्या या संक्रमण अवस्थेमध्ये तुम्ही जरी आत्ता असताल तरीही येणाऱ्या म्हणजे 2025 ची जी काही परीक्षा आहे ती थिअरी स्वरूपात असणार असल्यामुळे हा भाग आपण लक्षात घ्यायचा. राज्यसेवेची परीक्षा तयारी करत असताना ही परीक्षा एक महाराष्ट्रातील विद्यार्थ्यासाठी अतिशय चॅलेंजिंग परीक्षा असते. मोठमोठ्या पदासाठी ही परीक्षा आहे हे लक्षात असू द्या. त्यामुळे आपल्याला त्याच पद्धतीने प्रिपरेशन तयार करणं आवश्यक आहे. म्हणजेच 12वी पास झाल्याच्या नंतर हे जर प्रिपरेशन आपण सुरू करत असू तर अशा पद्धतीचे मुद्दे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यातली त्यात जे काही वातावरण आपल्या भोवती असतं त्या वातावरणाला समरस होऊन आपल्याला या सर्व परीक्षेला सामोरं जाता आलं पाहिजे. हा एक दृष्टिकोन आपल्याला तयार करायचा आहे.
म्हणजे BA प्रथम वर्षामध्येच आपल्याला या परीक्षेची सुद्धा तयारी करायची आहे, हा भाग या ठिकाणी लक्षात घ्यायचा. बरेच विद्यार्थी अशा पद्धतीचा प्रश्न विचारतात की सर मी या परीक्षेची तयारी कधी सुरू करू. अरे कधी सुरू करण्याचा मुद्दाच नाही, ती तयारी तुमची सुरू झालेली आहे आणि सुरू झालेली असल्यामुळे आपल्याला या सर्व गोष्टी सुद्धा करणं आवश्यक आहे, जे की आपल्या पूर्वतयारीचाच हा भाग आहे. म्हणून या 4-5 मुद्द्यांचा आढावा या ठिकाणी आपण घेतलेला आहे. पाचवा आणि शेवटचा जो काही मुद्दा आहे तो आहे अभ्यासातील सातत्य. म्हणजेच काय करायचंय की आपण जोही अभ्यास करू, म्हणजे जी गोष्ट आपण अभ्यासासाठी घेतलेली आहे त्या अभ्यासामध्ये आपलं सातत्य असणं अत्यंत गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, सातत्यासाठी एकच गोष्ट तुम्हाला सांगणं अत्यंत गरजेचं आहे, ती म्हणजे आपल्याला जीवनभर चांगल्यात चांगली गोष्टी मिळवण्यासाठी आज जो काही संघर्ष करायचा आहे हा खडतर अशा पद्धतीचा संघर्ष करायचा आहे. जगाच्या पुढे राहण्यासाठी आपल्याला हा संघर्ष असल्यामुळे हे जे काही 2, 3, 4, 5 वर्ष तुमचे असणार आहे येणाऱ्या कालखंडामध्ये, म्हणजेच 12वी पास नंतरचे जे काही वर्ष असणार आहेत, हे वर्ष अतिशय महत्वाचे आहे. आपल्या अभ्यासक्रमामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये या 5 वर्षाचा जर सदुपयोग आपण चांगला केला तर निश्चितच येणाऱ्या सर्व म्हणजेच आपल्या जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीची आपल्याला कमतरता भासणार नाही. यश आपल्या आजूबाजूलाच फिरणार आहे, यश आपल्या हातात मुठीत असणार आहे, हे लक्षात असू द्या. त्यासाठीच तुम्हाला या परीक्षेचा अभ्यास करत असताना म्हणजेच MPSC राज्यसेवेची जी काही परीक्षा आहे या राज्यसेवेच्या परीक्षेचा अभ्यास करत असताना येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला थिअरी परीक्षेला सामोरं जायचंय, तेही मुख्य परीक्षेसाठी. त्यासाठीच्या नियोजनाचा हा भाग आहे. त्या नियोजनामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये 5 मुद्दे आपण या ठिकाणी लक्षात घेतले, जे की तुम्हाला महत्त्वाचे ठरणार आहेत. याच्या अगोदरची व्हिडिओ पाहणं आवश्यक आहे, येणारे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाहणं आवश्यक आहे. कारण मी तुम्हाला असं सांगितलेलं आहे की या परीक्षेच्या संदर्भात आपण जे पुस्तक काढलेलं आहे ते पुस्तक तुमच्या समोर किंवा तुमच्यापर्यंत येईलच याची गॅरंटी जरी नसेल तरी या व्हिडिओच्या माध्यमातून त्या पुस्तकाचा सारांश तुमच्यापर्यंत आपण घेऊन येतो, माहिती देत असतो आणि ती माहिती घेण्यासाठीच तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहायचं आहे. आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे. धन्यवाद.